सक्तीविरोधात शिक्षकांचा कोल्हापुरात भव्य मोर्चा. 2013 पूर्वी नियुक्त शिक्षकांसाठी टीईटीची अट रद्द करण्याची जोरदार मागणी. दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. गेटवर पोलीस शिक्षक धक्काबुक्की. टीईटीची सक्ती, गटमान्यतेचा जीआर, वाढता प्रशासकीय व ऑनलाईन कामाचा बोजा, शिक्षण सेवक योजना यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील हजारो शिक्षक रस्त्यावर उतरले असून कोल्हापूर जिल्ह्यातही आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो शिक्षकांनी सहभाग नोंदवला. 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीची बंधनकारक अट रद्द करावी, गटमान्यतेसाठीचा शासन निर्णय मागे घ्यावा, जुनी मानके पुन्हा लागू करावीत, शिक्षकांवर टाकलेले ऑनलाईन व शैक्षणिकेतर काम तात्काळ थांबवावे, शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतन श्रेणी मंजूर करावी, रिक्त शिक्षकेतर पदे त्वरित भरावीत आणि सुधारित खात्रीशील प्रगती योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांसाठी शिक्षकांनी नारेबाजी केली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर वातावरण तंग झाले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ आत गेल्यानंतर उर्वरित शिक्षकांना प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे गेटवर पोलीस आणि शिक्षकांमध्ये चांगलीच धक्काबुक्की झाली. आम्हालाही आत सोडा असा आक्रोश करत शिक्षकांनी विरोध व्यक्त केला. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी पदवीधर मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांनीही मोर्चात उपस्थिती लावली. आगामी पदवीधर निवडणुकीसाठी इच्छुक असणारे दादा लाड, भैया माने, विजयसिंह माने, शरद लाड यांनीही सहभाग नोंदवत शिक्षकांसोबत उभे राहण्याचा संदेश दिला. अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शरद लाड यांची पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. दुसरीकडे भैया माने यांनीही शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. टीईटीची सक्ती, शिक्षकांवरील शैक्षणिकेतर कामाची वाढती जबाबदारी आणि गटमान्यता प्रणालीमुळे अतिरिक्त घोषित होण्याचा धोका या सर्व कारणांनी शिक्षकांचा संयम सुटला आहे. आंदोलनाला प्रतिसाद म्हणून राज्यातील अनेक शाळा आज बंद राहिल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 53 वर्षाखालील सर्व शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य केल्याने हजारो शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात असा संघटनांचा दावा आहे. सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर संघर्ष आणखी तीव्र करण्याचा इशाराही शिक्षक संघटनांनी दिला आहे. शिक्षकांच्या विविध संघटनांनी या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून निर्धाराने रस्त्यावर उतरल्यानंतर आंदोलन पुढील टप्प्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.